Happy birthday to you. पप्पा माझी अंगठी नाहीये. हात सोड. अरे काय फालतूगिरी आहे? काय वर्षाचा? काय झालं एवढं? तुम्ही असं एकदम नाही हा. नाही हे अपेक्षितच होतं. पैसा बघितल्यावर तुमच्यासारख्या मुलींची नियत फिरते ना. हा चोरी केलीये तिने. चोरी? हो, तू माझी अंगठी चोरलीस. मला माझी अंगठी दे. मी काही अंगठी बिंगठी चोरली नाहीये. किती कॉन्फिडेंटली खोटं बोलते ही मुलगी. अगं माझ्या मैत्रिणीने पाहिलं तुला माझी अंगठी चोरताना. तुझी मैत्रीण खोटं बोलते. तिनेच घेतली असेल तुझी अंगठी. ए चोर, माझ्या मैत्रिणीला काही बोललीस ना तरी. कोणताही आरोप करण्याआधी 4 वेळा विचार करा. हे बघा आम्ही चोर नाही आहोत. हा तुमचे इतके श्रीमंत नसू पण कष्टाने कमवून खातो आणि इथे तेच करायला आलेलो. अहो तुमच्या वडिलांनीच आम्हाला केटरिंगची ऑर्डर दिली. तुम्ही त्यांना विचारा ना. सराव आम्ही चोर नाही आहोत आणि निकीने हे करणं शक्यच नाहीये. राजसी अगं कष्ट करून कमवणारी माणसं आहेत ही. तू असे भलते सलते आरोप का करतेस यांच्यावर? समीर, अरे पुरावा आहे माझ्याकडे. कुठला पुरावा? माझ्या मैत्रिणीने बघितलं हिला चोरी करताना. हो मी बघितलंय तिला. ती काहीतरी उचलत होती खाली वाकून. एक मिनिट. काहीतरी उचललं म्हणजे काय? निकीने जे उचललं ती राजसीची अंगठी होती का? त्याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? किंवा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलं का? दी अगं मगाशी तिथे खिळा पडला होता. तोच उचलला मी. कोणाच्या पायाला लागू नये म्हणून आणि बाहेर नेऊन डस्टबिन मध्ये टाकला. सच अ लायर. मी असे खेळ उचलले आणि डस्टबिन मध्ये टाकलं. काही काय डिफेंड करते ग स्वतःला? सरळ बोल ना. एवढी महागडी अंगठी बघितली आणि नियत फिरली तुझी. नाही घ्यायची लायकी नाहीये ना, त्यामुळे मग चोरी केली. लायकी काढायची काहीच गरज नाही. आणि कोणाच्या आर्थिक परिस्थितीवरून तुम्ही त्यांना जज करू शकत नाही. बरोबर आहे. माणसाच्या परिस्थितीचा आणि त्याच्या वृत्तीचा काय संबंध आहे? काका हो, मी ओळखतो यांना. याच काय यांच्या घरातलंही कोणी तसं नाहीये. तुम्ही प्लीज समजावा हिला. समीर अरे काय बोलतोयस? म्हणजे माझी मैत्रीण खोटं बोलते आणि या दोघी खरं बोलतायत. या दोघी खोटारड्यात ना, ते मी सिद्ध करू शकते. हिअर अँड नाव. त्यासाठी मला या निकीची सगळ्यांसमोर झडती घ्यायला लागणार. दी राजसी हे बरोबर नाहीये, कळलं ना? हे बघ, तू हे चुकीचं वाग. समीर थांबा. हे बघा तुमच्या कार्यक्रमात चोरी झाली. तुम्हाला पूर्ण अधिकार आहे त्या चोरीचा छडा लावण्याचा. पण जर माझ्या बहिणीची झडती होणार असेल ना, तर इथे असलेल्या प्रत्येकाची झडती झाली पाहिजे. बरोबर आहे यांचं. कुठलाही पुरावा नसताना जर निकीची झडती होणार असेल ना, तर इथे असलेल्या प्रत्येकाची झडती झाली पाहिजे. समीर अरे पण तू यांची बाजू का घेतोयस? मी न्यायाची बाजू घेतोय फक्त राजसी. हो मग घे. आता हेच बाकी राहिले ना. घे चेक कर माझी पर्स. घे माझ्या ना घे ना. एक मिनिट. आय एम प्रिटी शुअर झडती घेतल्यानंतर अंगठी हिच्याच कडून मिळणार आहे. मॅडम या.
ठीक आहे घ्या, तुम्ही झडती घ्या, पण जर निकीकडे अंगठी सापडली नाही तर इथे असलेल्या प्रत्येकाची झडती घ्यावी लागेल तुम्हाला. ती वेळच येणार नाही. वळ ना. सोड माझा हात. माझ्या बहिणीची झडती होऊ नये असं मला वाटतं, कारण तिने काही केलेलं नाही. त्यामुळे सगळ्यांसमोर मान्य करा की ही अंगठी तुम्ही घेतली आहे, मग सोडते. माझ्यावर दादागिरी करतेस? मला माहित नाही मी कोण आहे. निलंबरी आहे मी. नाही, तुम्ही कोणीही असाल, पण अंगठी तुम्ही घेतली आहे आणि मी तुम्हाला रंगे हात पकडले. कळलं? सोड माझा हात. तुला कळते तू काय करतेस? एक अशी काळ्या खाली वाजवेन ना. आई, काय झालं? अरे बघ ना कसं हात धरून ठेवला हिने. मजा आहे ना. काय आवडतं ना चायनीज? बिंदास सांगा, ऑर्डर लाजू नका. एक्सक्यूज मी दादा, आव ना जरा. कोण काय काय खाणार आहे पटपट ऑर्डर. कॉम्बिनेशन राईस, फ्राय राईस. मला पण फ्राईड राईस.
लवकर द्या. हो हो. अजून काय असेल तरी पण सांगा, टेन्शन घेऊ नका. आय शबाश, या. काय क्रिकेट खेळता यार तुम्ही, काय कमाल क्रिकेट खेळता. मी जाता येता बघत असतो तुम्हाला, काय मन लावून खेळता. आता काय बॅटिंग करतो, क्या बात आहे. असंच मस्त क्रिकेट खेळत राहा. अहो तुम्ही अजून आमच्या निकितीचा क्रिकेट बघितलं नाहीये. ती मस्त खेळते, ती कॉलेजच्या टीम सोबत पण मस्त खेळते, म्हणून मी तिच्याकडून टिप्स घेतो. टिप्स स्मार्टर या. टिप्स अँड ऑल. काय नाव काय तुझं? गणू. गणू. तुम्ही पण खा ना. नाही नको. मी खरं सांगू का, हेच सगळं बाहेरचं खाऊन खाऊन ना आता पोट दुखायला लागलंय मला. म्हणून मी खरं सांगू का, मी ना घरगुती जेवण कुठे मिळतंय का ते शोधत होतो, पण या एरियातलं मला फारसं माहित नाही ना, त्यामुळे मला काही कळलंच नाही. अर्पिता दी एकदम मस्त जेवण बनवते. ती सर्वांना टिफिन देते, तुम्हालाही देऊ शकते. कोण अर्पिता ती? निकी दीदीची मोठी बहीण आहे ती. अहो सगळं जेवण सॉलिड बनवते ती. तिचा स्वभावही खूप छान आहे आणि आमचे पण खूप लाड करते ती, गौरी इतकेच. गौरी? अर्पिता दी आत्या आहे गौरीची, आणि ती ना सतत काम करत असते आणि नचिकेत दादा नुसता अभ्यास करत असतो. हा, नचिकेत दादा अभ्यास करतो म्हणजे नचिकेत दादा शिकतोय का अजून? नाही नाही नाही, तो शिकत नाहीये, तो मोठा आहे, त्याचं लग्नही झालंय, गौरीचा पप्पा आहे तो. हो. मग अभ्यास? अहो तो स्पर्धा परीक्षा देतोय ना, पण पासच होत नाहीये. त्याच्यावरून त्याची आई आणि बायको सारख्या बोलत असतात. हा. तो चांगला आहे, पण त्याच्या घरात काहीच चालत नाही. त्याच्या बाबांचं पण काय चालत नाही आई समोर. अहो त्याची आईला जोरदार आहे. हा हा, मी मगाशी बघितलं, बॉल कापून देण्याचं म्हणत होती. अंगठी तुमचीच आहे ना? बापरे, या बाईनी चोरी केली आणि उगीच या मुलीवर आळाला. काय बाई आहेस तू. तुझ्याबद्दल माझा अंदाज करेक्टच होता. मला खरंच वाटत नाही तू या समीरची आई आहेस म्हणून. आता कळलं तुझ्याशी का नातं जोडत नव्हतं ते? त्याचं कारण तू आहेस. बिचारा समीर भांगेत तुळस उगवावी तसा आहे. बाकी तुम्ही सगळे गए गुजरे. माझ्या आईच्या वतीनं मी माफी मागतो. अरे तिचं चुकलं. तुम्ही प्लीज हा विषय वाढवू नका. बघ बाबा, ओ, मला कळतच नाहीये काय लिहू. काय लिहायचंय? ओ, माझी स्वप्न या विषयावर निबंध लिहायचा आहे. लिही. पण काय लिहू? अरे तुला मोठं होऊन जे व्हावंसं वाटतंय ते लिही. मला प्रिन्सेस व्हायचंय. प्रिन्सेस? ओके. नाही नाही, न्यूज रीडर. न्यूज रीडर? ओके, लिहा. नाही, पायलट. पायलट? बरं चला, आता निबंध लिहायला घ्या. हा, आणि ऐक,
त्यातलं तुला एकच ठरवायला लागेल आणि त्याच्यावर लिहायला लागेल. पण कसं ठरवू? कसं ठरवू? एक काम कर, डोळे बंद कर आणि मोठं झाल्यावर तुला जे व्हावंसं वाटतंय तसं स्वतःला इमॅजिन कर. पायलट. पायलट पायलट व्हावंसं वाटतंय. या इकडे, इकडे ये. पायलट व्हावंसं वाटतंय तुला? ठरलंय तुझं? नक्की ठरलंय? गुड. कारण तुला जे व्हायचंय ना ते फक्त तूच ठरवायचं, बाकी कोणी नाही ठरवू शकत. माझं बाळ आता पायलट होणार आहे आणि आकाशात उंच झेप घेणार. काय झालं का? थांब रे बाबा, मी विमान चालवते. ओ, विमान चालवतेस. बाळा, मला माझी स्वप्न पूर्ण करता नाही आली, पण एक बाप म्हणून तुझी सगळी स्वप्न पूर्ण करेन मी. बाबा तू रडतोयस? नाही, हे अरे घाण गेली डोळ्यात. बरं चला चला, निबंध लिहायचा आहे की नाही? चला. बाबा, डोळ्यात काहीतरी गेलं माझ्या, जरा बघा ना काय आहे ते. स्वप्न. बाप म्हणून कमी पडलो रे मी. आयुष्यात व्यवस्थित कमवून ठेवलं असतं ना तर तुझ्या करिअरसाठी मला वेळ देता आला असता, तुझं स्वप्न पूर्ण करता आलं असतं, पण नाही करू शकलो मी. बाप म्हणून ना करता टाकलो मी. अहो बाबा, काहीतरी काय बोलताय तुम्ही? आणि काय हे नाकारता वगैरे? अहो, एक बाप म्हणून तुम्हाला आमच्यासाठी जे जे करता येणं शक्य होतं ते सगळं केलं तुम्ही. हो, आणि नशिबाने आपली साथ नाही दिली, ह्याच्यात आपला काय दोष? जाऊ देत ते सगळं. आणि बाबा, आता अजून पुढे करण्यासारखं खूप काही. आता मी नोकरी स्वीकारली. आतापर्यंत अर्पिताने आपल्यासाठी खूप काही काही केलं. आपल्या बरोबर कायम उभी राहिली, आपल्याला फायनान्शियल सपोर्ट केला. नुसता फायनान्शियल सपोर्ट नाही केला, तिने आपला स्वाभिमान जपला. बाबा, मला माझं स्वप्न पूर्ण करता यावं यासाठी कायम झटली ती. पण तिची स्वप्न काय आहेत हे सगळं विचारायचं राहूनच गेलं ना. मला माझी स्वप्न पूर्ण करता यावीत यासाठी खूप सॅक्रिफायसेस केलेत तिने ऑलरेडी. पण आता बस, आता मोठा भाऊ म्हणून मी माझं कर्तव्य पूर्ण करणार. बाबा, इथून पुढचं तिचं सगळं आयुष्य खूप छान जाईल ह्याची काळजी घेईन मी. बाबा, तिच्यासाठी छान मुलगा बघेन आणि धडाक्यात लग्न लावून देईन तिचं. बाबा, तुम्ही काळजी करू नका. आता कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. पण असलं काही करायची संधीच देणार नाही मी तुला. माझ्या आईचं चुकलं आणि त्याचा सगळा आळ तुमच्यावर आला. मी सॉरी म्हणतो. तुम्ही द्याल ती शिक्षा माझ्या आईच्या वतीनं मी भोगायला तयार आहे. समीर, प्लीज प्लीज तुम्ही सॉरी बोलू नका. माझ्या बहिणीला न्याय मिळाला एवढं खूप आहे आमच्यासाठी. झालं? खरं काय ते सिद्ध झालं ना. फक्त आम्ही गरीब आहोत म्हणून आमच्या वाटेल तो आळ घेतला. अगदी अगदी लायकी काढलीत तुम्ही आमची. आणि समजा जर खरा चोर सापडलाच नसता तर माझ्या निर्दोष बहिणीच्या कपाळावर तुम्ही चोर हा शिक्का मारला असता ना पैशांच्या जोरावर.
त्यामुळे कोणालाही बोलताना 100 वेळा विचार करा. गरिबांची ही अब्रू असते. बरोबर आहे तुझं. माझ्या राजश्रीकडनं चूक झाली. तिच्या वतीने मी तुमची माफी मागतो. काका, तुम्ही कशाला माफी मागताय? ज्याचं चुकलंय तो माफी मागेल ना. राजश्री, तुझं चुकलंय, सॉरी म्हण. पप्पा हे बघ, सगळे पाहुणे आहेत, विषय वाढवू नको. सॉरी म्हण. सॉरी. पण अंकल, आता चोर पकडला गेला म्हटल्यावर पोलिसांना कॉल करायला पाहिजे ना, हो की नाही ग? करेक्ट. हो, पोलिसांना कॉल करा तुम्ही. तू गप गप. आणि समीर, अरे तू बोल ना, ते पोलिसांना बोलवतात, तू नुसतं बघत काय बसला? बस कर आता. आई, बास कर, बास बास. तुझ्या वतीनं फक्त शिक्षा भोगू शकतो मी. या बाबतीत तुझी बाजू नाही घेऊ शकत. अंगठी दे तिला. बेटा, हे मी चोरलेली. अगं तिकडे पडली होती ना, ती फक्त मी अशी उचलली. राजाशी सगळं क्लिअर झालंय असं वाटतंय मला. माझी फक्त एक रिक्वेस्ट आहे, पोलिसात कंप्लेंट वगैरे करून. अरे काही काय बोलतोय, असलं काही करणार नाही मी. शी इज लाईक माय मदर. डोंट वरी, मी माफ केलं त्यांना. आणि ते म्हणतात ना, त्यांना अशी पडलेली सापडली म्हणून. हं. आणि चला हा टॉपिक आता क्लोज करूया. लेट्स सेलिब्रेट माय बर्थडे यार. कम ऑन कम ऑन. चला चला. चला चला केक कापूया. आता तुला सोडत नसते मी. तुझ्या नावाची गाठ मारते मी. जोपर्यंत तुला धडा शिकवत नाही ना, तोपर्यंत ही गाठ सुटत नसते.